अस्तीपूल अस्तीपूल नमस्कार मित्र, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पेंडे भरत आहोत। पेंडे म्हणजे गुरांना पावसाळी खाया घालण्यासाठी। हे पेंडे पावसाळी पूर्ण ओला चारा असतं, त्याच्यामुळे गुरांना एक उष्णता ऊब म्हणून एक हे पेंडे खायला घालायचे असतात। तर हे आता पेंडे आपण मालेवर भरणार आहोत। हे आता हे पेंडे भात जे भार जोडले होते त्याचा भात अलग करून जे पेंडे होते त्यांची एक मंडळी तयार केली होती, जी पाठीमागे दिसते तुम्हाला। त्या मंडीचे आता पेंडे आपल्याला तर वाड्यात भरायचे। हे पाठीमागे वाडा आहे आपला, तिकडे साईडला हे बघा, इकडे तो बाजूला दिसते तो वाडा आहे। त्या वाड्यामध्ये आपल्याला तर पूर्ण पेंडे भरायचे आहेत। चला तर आपण पेंडे भरून घेऊया, नंतर पूर्ण थोडीशी जे काय असेल माहिती ते तुम्हाला देईल। ते बाबावरती पेंडे टाकतात वरून खाली, ही झांजू इकडे आणि तो शिवाय एकटा खेळतोय आणि इकडे माई फिरते इकडे। चला तर हे सर्व आपण पेंडे भरायला आलेले आहेत। गाव्यानंतर ही खास एक मजा असते। चला तर काढून घ्या, ते वरती वाड्यात भरायला ते टाकता येतील वरती। कुठं ते मस्त आहे ना पाय। आपण घे थोडंसं मला आपण कुठे भेटत मला घेऊन मला घ्यायला तर घेऊन सांगा ती पण आपण मला बाबा आवडी व्हायचं तर आपण लय चांगलं आपण चांगले जाऊ तिथे होतं इथे संध्याकाळीचा सावण ते वाड्याचे लय भाग येतात म्हणजे वनवा गेले तिथे मामा आपण भेटत ना खायला कधी येडे सर आपण भेटतात मुंगेरा भेटले परवा मुंगेरा काय भेटत परवा नाही काय भेटत पण ते आपण आणून होतं लोक जून होतं परत घरात ते वाढ लग्न होऊन जाऊ दे एक हिजरा जाऊ चालली तरी आपण 8 दिवस काय करायचं मी तर 5 दिवस आहे 5-6 दिवस मुलगा 1 तारखेमध्ये राहील मला एखादं पुरतो त्याला बोलवेन ना मला 21 तारखेला मला कामं जायची। जे आता आपण जे बाहेरून पेंडे आणलेत ते मित्रांनो अशा पद्धतीने मालेवर भरत आहोत। बघा मित्रांनो, शेतकऱ्याला वर्षाचे 12 महिने कामं असतात, त्यातलंच आहे एक काम। आता पावसाळा येण्या अगोदरच आहेत मित्रांनो, गुरांसाठी हे जे पेंड्यांची मळणी बाहेर रचवली होती ते पेंडे आता वाड्यात आणून वाड्याच्या मालेवर भरत आहोत। मित्रांनो, पेंडे भरण्यामध्ये थोडीशी सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे आवाज थोडासा वेगळा येत आहे, समजून घ्या। ही अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही कोकणामध्ये अशा पद्धतीने गुरांसाठी पेंडे सेव करून ठेवतो, फक्त ते पावसाळ्यासाठी। अगं माई बोल बोल गुरांना पावसाचे घालायला घालता आम्ही पेंड तुझ्या भाजीमध्ये बोल आमच्या भाजीत नको बोलू कुठे भोपळी पिकला का भाई तिकडे जा बोलूया वा 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 एवढा मोठा आहे
खायला गोड पण नाही असेल. हे गावठी पोपळे गोडच असतात. घेऊन ये ना, याला दाखवायची पण नाही बोलत. हे कसं नॅचरल पिकलेले असतात ना हे. मुंबईचं कसं ते पावडरवर पिकलेले असतात. तो तिथे खाल्लंच नाही एवढं महिनाभर. म्हणजे अशी असतं खावं तुम्ही जाऊन तुम्ही या. नाही ते सांगता हे पेंड आम्ही 6 महिने पुराणा घालला पावसाने. शेंड मी पण खाई पण काहीच आहे. गुंड पुन्हा करून शेंडा आम्ही खाऊ भाजी करून. पावसाची गुरांची सोय.